आजही राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नमस्कार, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. मी किरण वाघमोडे. आज 26 जून आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर जी चक्रावाती स्थिती विदर्भाच्या आसपास होती, ती थोडीशी अजून दक्षिण पूर्वेकडे गेलेली आहे आणि त्यापासून एक शेअर झोन, हा ईस्ट वेस्ट विंड शेअर झोन मुंबईच्या आसपासून उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तर भागापासून अशा प्रकारे विस्तारलेला आहे. शेअर झोन आलेला आहे म्हणजे या भागातील हवामान आता जास्त अचूक सांगणं जरा अवघडच जाईल. बाकी सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाचे ढग आहेत. गोव्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाचे ढग आहेत. मराठवाडा, विदर्भ ढगाळलेलं वातावरण आहे. मात्र सध्या पाऊस देणारे ढग मराठवाडा, विदर्भाकडे नाहीत. मध्य महाराष्ट्र बऱ्यापैकी वातावरण कोरडं झालंय. आणि येत्या 24 तासातील अंदाज जर पाहिला तर या ठिकाणी अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, हा हा जो भाग आहे नागपूर, या ठिकाणी सार्वत्रिक नाही मध्ये काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तरी मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही मॉडेल्स या भागात म्हणजे जे-एफ-एस मॉडेल आहे हवामान विभागाचं. कालचंच बऱ्यापैकी अचूक होतं. पण आज तेच मॉडेल इकडे नाशिक, अहिल्यानगरचा भाग आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, जालना, जळगावचा भाग आहे किंवा नांदेडचे भाग आहेत. या ठिकाणी जोरदार पाऊस दाखवतोय. पण जसं सांगितलं की ईस्ट वेस्ट विंड झोन आहे. त्यामुळे या ठिकाणचं हवामान एकदम अचूक सांगता येणं आता अवघड आहे. पण ईस्ट वेस्ट विंड झोन असताना ज्या ठिकाणी पावसाचा ढग विकसित होतो, त्या ठिकाणी जोरदार पाऊस हा पाहायला मिळतो. त्यामुळे या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी, काही भागामध्ये पावसाचे वातावरण आज दुपारनंतर सुद्धा अनुकूल होईल. गडगडाट होऊ शकतो किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेचा मध्यम ते जोरदार पाऊस होईल. पण व्याप्ती मात्र खूप कमी राहील. हे जरी मोठं क्षेत्र दाखवलं असलं, तरी या मोठ्या क्षेत्रावरती कुठे-कुठेच पावसाची शक्यता राहील, जास्त शक्यता नाही. त्यानंतर रायगडचे किनारपट्टीचे भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार. अंतर्गत भागामध्ये हलका मध्यम. पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमध्ये हलका मध्यम. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर क्वचित कुठेतरी हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील. पुणे, सातारा, सांगलीचा भाग आहे मोठा. सोलापूर आहे, धुळे, नंदुरबारचे काही भाग आहेत तिकडे. या ठिकाणी सध्या तरी मोठी पावसाची शक्यता दिसत नाहीये. अ, झालं तर एखाद्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो, पण शक्यता खूपच कमी आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.